कालच गावावरून परत आले आणि वाटलं थोडंसं घर आवरून मग मस्त असा आराम करेन. पण घरात आल्यावर सगळंच उलटं होतं. खरं तर गावची मजा संपली होती आणि घरी आल्यावर जे काही दिसलं त्याची खरंच अपेक्षा नव्हती. काही दिवस गावावरून आल्यानंतर असं वाटलं की घरचं काम आवरून थोडासा आराम करावा, पण तसं काही घडलंच नाही. काय घडलं ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये मी सांगणारच आहे. त्यासाठी व्लॉग जो आहे तो कंटिन्यू पाहावा लागेल. हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. खरं तर आपण असं कोणत्याही लाँग सुट्टीला जर गेलो, तर आल्यानंतर ना खरंच कामाचा खूप जास्त कंटाळा येतो. पण घरातलं काम तर हे आपल्याला करावंच लागणार. त्यासाठीच म्हटलं चला आजपासून जी सुरुवात आहे ना रुटीनला, ती हळू का असेना करूया. म्हणजे जेव्हा मुलांचं स्कूल चालू होईल, सगळं प्रॉपर रुटीन स्टार्ट होईल, त्यावेळेला आपल्याला कंटाळा येणार नाही. तर सकाळी उठल्यानंतर ना नाश्त्याची तयारी करायला घेतली आणि एका साईडला ना जेवणाचा कुकरही लावून घेतला. त्यानंतर ना झाडांना पाणी घालून घेतलं. शक्यतो ना मी किचनमध्ये डाळी किंवा मग तांदूळ वगैरे जे काही वॉश करते ना, तर त्याचं पाणी असं जमा करते आणि मग ते झाडांना घालते. सकाळी मिस्टरांनी झाडांना पाणी घातलं होतं, तरीसुद्धा मग हे पाणी जमा झालं होतं. त्यांना मी स्प्रे करून घेतलं. आजचा स्वयंपाक ना अगदी साधासा होता, म्हणजे कढी भात होता आणि त्यासोबत ना मी आज भजी बनवणार होती. आणि ही जी भाजी मी क्लीन करायला घेतलेली आहे ना, तर ती संध्याकाळी मला बनवायची आहे, मेथीची भाजी. सो त्यासाठी मी ती साफ करायला घेतलेली आहे. आणि आता बरेच दिवस गावी राहून आलो होतो आणि गावी खूप साऱ्या गोष्टी खाणंसुद्धा झालं होतं. वेगवेगळे पदार्थही ट्राय केले होते. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की मी माहेरी होते आणि तुम्हाला तर माहिती आहे माहेरी आपली किती मज्जा असते. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या होत्या. मला काही साधंच खायची इच्छा होती, म्हणजे कढी भात, पण मुलांना थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे होतं. त्यामुळे मग मी हे ते भजी जे आहेत ते फ्राय करायला घेतले आणि त्यानंतर थोडंसं नॅप घेतला जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि आता संध्याकाळ झाली होती. म्हटलं चला फ्रीज साफ करायच्या आधी ना आपण थोडंसं ना बेडरूम जो आहे तो आवरायला घेऊया आणि त्याच्यानंतर मग फ्रीज साफ करूया. पहिल्यांदा असं झालं होतं, की लग्नानंतर जवळ-जवळ 12 ते 13 वर्षांनी मी पहिल्यांदा असं मिस्टरांना सोडून 15 दिवस मुलांना घेऊन, म्हणजे 15 ते 20 दिवस मुलांना घेऊन गावी राहिली होती. जनरली आम्ही गावी जातो तर सोबतच जातो आणि सोबतच येतो. मग 8 दिवस राहू किंवा 10 दिवस. पण असं एकटं मुलांना घेऊन कधीच राहायला मी माहेरीसुद्धा गेले नव्हते. त्यामुळे ना हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फर्स्ट टाईम होता आणि जशी मला अपेक्षा होती ह्याच्यापेक्षा काहीतरी उलट घडलं होतं. तर जेव्हा गावावरून मी जाऊन आली, म्हणजे मला सोडून मिस्टर पुन्हा रिटर्न आले मुंबईला आणि त्यानंतर आम्हाला घ्यायलासुद्धा आले आणि मग सोबतच आम्ही एकत्र आलो. आणि आल्यानंतर मी पाहिलं की घर इतकं स्वच्छ ठेवलेलं, इतकं नीटनेटकं ठेवलं होतं आणि सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवलेल्या होत्या. सगळं घर आवरलेलं होतं. हे पाहून जरा मला धक्काच बसला. कारण जनरली मी जेव्हा गावावरून आली आहे ना, आल्यानंतर लगेच हातात झाडू घेतलाय, कपडा घेतलाय, सगळं घर स्वच्छ केलंय, म्हणजे जवळ-जवळ 1.5-2 तास त्याच्यामध्ये जातो आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी घरातल्या रुटीनच्या किंवा काही गोष्टी. पण यावेळेला मात्र ना सगळं उलटं झालं होतं. जरी मी ती एकटी मुलांना घेऊन गावी राहत असले आणि मिस्टर इथे होते, तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या कामातूनही वेळ काढून घर अगदी स्वच्छ ठेवलं होतं. झाडांची व्यवस्थित काळजी घेतली होती, सगळं घर आवरून ठेवलं होते. कपडे सगळे जागच्या जागी होते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. म्हणजे हे माझ्या अपेक्षेच्या पलीकडे होते. असे तर त्यांना स्वच्छतेची खूप जास्त आवड आहे. पण दररोजच्या लाईफमध्ये ना, बिझी रुटीनमध्ये कामाच्या, त्यांना घरी एवढा वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टी करण्याचा. त्यामुळे त्यांच्या अंगातली ही कला मला दिसलीच नव्हती आणि यावर्षी ती कला मला दिसून आली आणि मला खरंच खूप आनंद झाला. खूप छान वाटलं. म्हणजे आपण एखादा लांबचा प्रवास करून येतो किंवा कुठे राहून येतो आणि त्यानंतर ना मग पुन्हा आपल्या आधीच्या रुटीनमध्ये ना थोडं सेट व्हायला वेळ लागतो आणि त्यामध्ये जर अशा काही गोष्टी घडल्या ना, तर अजूनच छान वाटतं आपल्याला. खरंच कंटाळा येत नाही. तर माझ्यासोबत असंच काही झालं. अपेक्षेच्या बाहेर सगळ्या गोष्टी होत्या. गावावरून आल्यानंतर माझा आजचा हा पहिला दिवस होता आणि हा दिवस इतका भारी होता. कारण आदल्या दिवशी आल्यानंतर मला काहीच काम करायला लागलं नव्हतं. थोडंसं जनरली फक्त घरातला कचरा आणि लादी पुसणं एवढंच होतं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून झोपलो होतो. आणि हा दुसऱ्या दिवशीचा दिवस, ज्या दिवशी ना मला खूप जास्त काही काम करावं लागलं नाही. कारण बऱ्याचशा गोष्टी घरातल्या आवरलेल्या होत्या, नीटनेटक्या ठेवलेल्या होत्या. इव्हन कपडे वगैरेसुद्धा वॉश करून ठेवले होते. म्हणजे कपड्यांचासुद्धा काहीच पसारा नव्हता. असो, तर ही सुखद घटना जी आहे ना माझ्या आयुष्यात वारंवार घडू दे आणि तुमच्यासुद्धा अशी मी अपेक्षा करते. तर आता माझं फ्रीजसुद्धा क्लीन करून झाला होता बऱ्यापैकी आणि आता मी ऑनलाईन जे काही गोष्टी मागवल्या होत्या त्या म्हटलं चला व्यवस्थित ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग
बाकीच्या घरातल्या गोष्टी आहेत त्या आवरून घेऊया. सध्या मुंबईमध्ये खूप जास्त गरमी होत आहे. गावालासुद्धा इतकीच गरमी होती आणि मुंबईतसुद्धा. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते.